जालना येथील खरपुडी येथे सिडको प्रकल्प अधिसूचित झालेला आहे, परंतु वास्तविक बघता हा प्रकल्प सुरुवातीला ज्यावेळेस 2019ला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी या संदर्भात बैठक घेतली होती आणि बैठकीनंतर अर्न्स्ट अँड यंग या कंपनीला अहवाल आर्थिक व्यवहार्यता तपासणी अहवाल तयार करण्यासाठी सांगण्यात आलं होतं। त्या दृष्टिकोनातून ईवाय कंपनीने निगेटिव्ह अहवाल दिला। अनेक मुद्द्यांवर ईवाय कंपनीने या संदर्भातली नकारात्मक माहितीचा अहवाल सिडकोला सादर केला। त्या सादर करण्यानंतर सिडकोच्या डायरेक्टर बॉडीने तो प्रस्ताव शासनाला पाठवला आणि जालना खरपुडी प्रकल्प हा रद्द झाला। नंतरच्या काळामध्ये काही भूमाफियांनी एकत्रित येऊन परत सिडको जालना प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि त्यानंतर केपीएमजी कंपनीकडून अहवाल तयार करण्यात आला आणि 19ला रद्द झालेला प्रकल्प परत एकदा नोटिफाय करण्यात आला। या संदर्भात भूमाफियांनी जालना शहरामध्ये शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या आणि सिडको प्रस्तावित करण्यासाठी शासनाला सादर केलं। आमची मागणी अशी आहे की या भूमाफियांची एसआयटी मार्फत चौकशी करावी। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात पत्र दिलेलं होतं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री सचिवालयाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश दिलेले आहे। त्या आदेशाची प्रत मी सर्व मीडियाला समोर देतोय। आमची मागणी अशी आहे की जवळपास 900 कोटी रुपये सिडकोचे हे भूमाफिया आणि हे काही धनदांडगे उद्योजक यांच्या घशात न घालता शासनाचे पैसे वाचवावे, कारण तो जालन्याचा खरपुडीचा प्रकल्प हा कुठल्याही दृष्टीने फिजिबल नाही। ईवाय कंपनीचा फिजिबिलिटी रिपोर्ट हा पूर्णपणे नकारात्मक आहे। सिडकोने त्यांचा स्वतःचा इंटरनल सर्वे रिपोर्ट तयार केला होता, तो सुद्धा नकारात्मक होता। मग कोणाच्या अट्टहासापायी जालना खरपुडी प्रकल्प हा नोटिफाय झालाय याची सुद्धा शासनाने सखोल चौकशी करावी। सगळे सातबारांचं अवलोकन करावं, सगळे जे फेरफार आहे त्यानंतर रेडी रेकनरचे दर कसे वाढवण्यात आले, मोडस ऑपरेंडी काय होती, प्रकल्प येण्याच्या आधी भूमाफियांनी जागा कशा संपादित केल्या, सुरुवातीच्या काळामध्ये त्या खरपुडीच्या जमिनीच्या किमती काय होता आणि आज सिडकोने संपादित केलेल्या जमिनी जवळपास 1.5 कोटी ते 2.5 कोटी रुपये एकरने सिडको जमीन संपादित करत आहेत। याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सदर प्रकल्प स्थगित करण्यासंदर्भातल्या माझ्या मागणीला संपूर्ण चौकशी लावलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की सिडको प्रकल्प हा आमच्या जालन्यामध्ये आला पाहिजे या मताचा मी आहे, परंतु योग्य ठिकाणी आला पाहिजे। प्रॉपर व्यवहार्यता अहवाल तपासणीनंतर ज्या ज्या गोष्टी पुढे येतील त्या दृष्टिकोनातूनच सिडको प्रकल्प आला पाहिजे, अन्यथा 900 कोटी रुपये या भूमाफियांच्या घशात जाणार आहे याची काळजी शासनाने घ्यावी। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या संदर्भात चौकशी लावली आणि या चौकशी नंतर स्पष्ट होईल की त्या ठिकाणी खरपुडीला सिडको प्रकल्प हा फिजिबल नाही आणि हा प्रकल्प तात्काळ स्थगिती मिळाली पाहिजे आणि ज्या ज्या भूमाफियांनी या संदर्भातला जो जमिनीचा गैरव्यवहार केलेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे। हे भूमाफिया जालना शहरातील भूमाफियांनी केलेलं कट कारस्थान आहे। त्यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जागा घ्यायच्या, 400-500 एकर जागा घ्यायची आणि ती सिडको एमआयडीसीला संपादित करून द्यायची आणि भूसंपादनाचे कोट्यवधी रुपये लाटायचे। ही त्यांची पद्धत सुरू झालेली आहे। याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे आणि शासनाचे पैसे वाचले पाहिजे या उद्देशाने मी तक्रार केलेली आहे। याच्या मागे बोलविता धनी कोण आहे, यांचा आका कोण आहे, हा विषय शासनाने चौकशीच्या नंतर लोकांसमोर येईलच। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ या संदर्भातले चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या जमिनी कोणी संपादित केल्या, जमिनी कोणाच्या होत्या,
त्या जमिनी कधी खरेदी झाल्या, खरेदी करतानाची त्यांची किंमत काय होती आणि सिडकोला जे भूसंपादनाची किंमत काय आहे याच्यातली तफावत किती आहे, याच्यावरूनच हा फार मोठा 900 कोटीचा घोटाळा आहे हे सर्वांच्या लक्षात येईल.